हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा हिरवं हिरवं झाड, हे झाड फणसाचं आहे बरं का. ह्याला फणस पण यायला लागले त्या. आणि इकडं आहे बघा आंब्याचं झाड. थांबा की दाखवते. आंबे बघा, हा बघा दिसलं का? सगळं अख्खं झाड नुसतं भुलून गेलं या. आणि हा का इकडं पण आहे ते, हा बघा दिसलं का? हा बघा कसं येतं. आज झाड बी आगावच झालंय बघा. गे कंपाऊंडाच्या आत यायची झाड तर हा का फांद्या सगळ्या बाहेर गेल्या त्या. आणि बाहेरच्या ह्याला चांगलं लोंबकळायला लागलं तर. आणि हे आहे बघा फणसाचं झाड. तुम्हाला दाखवते बारकूस फणस आलेलं ह्याचं. हो का दिसलं का? कुठं गेलं मला दिसना. हो का हे फणस आताशी लागायला लागल्यात झाडाला. तर मी आली मेघाताईच्या इकडं. तर मेघाताई मला म्हणते या बिचारे कसली भारी साडी आहे. मला म्हणतात हाडकुळे आहे म्हणून तुम्हाला कोणची पण साडी छान दिसते. खरंच चांगली दिसते का सांगा बरं. काय करावं, जसलं असेल तसलं घालते मी. कशाचं बी कशावर घालते खरं म्हणा. पण थोडा मॅचिंग होतं आहे का ना झप्पर. परफेक्टच होतो की. ती कर्नाटकच्या बाया असतात का, तिकडल्या कर्नाटकाच्या तिकडल्या बाया अशाच दोन नाही का, खाली घागरांवर ओढणे असते. दोन कलरची साडी छान दिसते त्या. माझ्याकडे 2-4 आहेत ना, दाखवले असतं पण आता हे नाही व्हायचं. काय तर ही साड्या अशी 2 कलरची आहे. ह्याच्यावरचा झंपर काय शिवलेला नाही, जे थोडासा मॅचिंग होतोय म्हणून हेच घातला होता. नजर लागायची नाही ना मला. काय माहिती, मला तर माहिती लागेल का नाही. मेघाताईच्या इथं येऊन बसली या. मेघाताईला मी म्हणलं आपण दोघीजण इथं बसू म्हणलं रोज. असं पण म्हणलं झाडाच्या खाली सावलीला बसलेलं चांगलं असतं म्हणलं. फॅनच्या निशीच्या हवेला बसून काय नाही म्हणलं, नुसतं माणूस फुगतो, अंगदुखीचा त्रास होतो, परत लय काय काय आजार होतात. आता बघा हे मोठी लोक असतात का नाही, ते इशी फॅन आणि खाली गार पांढरी शिपट फरशी वर स्लॅब असतंय का नाही. आणि तिकडं काय जास्त झाडं झुडपं नसतात या मोठ्या लोकांना, कारण ते मजल्यावर मजलं करून राहतात. मग त्यांना कसलं आजार होतात माहिती आहे ना. कूलर फॅनच म्हणते, कूलर इशी. हां मग त्यांच्याकडं आजार येतात की शुगर, बीपी, डायबिटीस, परत अजून अटॅक. हां किती मोठं आजार असतात त्यांना, असतात का नाही. आणि गरिबाला पण असतात, असं नाही की गरीबाला आजार नसतात. आता बघा आमच्यासारखी माणसं गावाकडे राहतात, त्यांना मरणाचं ऊन लागतंय, त्यांना थंड वाजती. आणि ही ऊन लागायला लागलं की झाडाखाली येऊन बसायचं झाडाच्या हवेला. गरिबाचं तर दुखणं तर तुम्हाला काय सांगू. उलटी, जुलाब, पडसं, सर्दी, खोकला, हे असला आमचा आजार. पण आम्हाला का नाही, आमच्या इकडं का नाही किराणा दुकानात सुद्धा पिवळी गोळी भेटते. एक गोळी खाल्ली की जुलाब जिकडला तिकडं. आणि डाळिंब खाल्लं की खोकला बंद आहे का. डाळिंब पण नाही, साल डाळिंबाचे साल उकळून पिलं नाही तर साल खाल्ली की लगे खोकला गुल. आणि त्या बाजरीच्या पिठाची वाफ घेतली सर्दी गुल. आमच्यात बारक्यापासून म्हाताऱ्यापर्यंत. आता मोठे लोक तुम्हाला सांगते की सूट बूट काय काय म्हातारी माणसं घालते ते आहे का नाही. आमच्या इकडं तसं नाही. आमच्याकडं धोतार, सदरा, बंडी. मोठ्या लोकांच्यात इकडच्या घरामध्ये कालवा ही ती काय असलं की लगेच स्पेशल रूम मध्ये जाऊन आतनं कडी बिडी लावून इच्छा. आमच्या इथं तसं नाही. आमच्या इथं करा लेकराला धपाट लावायचं, तरी पण लेकरं न ऐकली की जायचं कुठं तरी झाडाखाली. आणि पोतं हातरलं तर हातरलं, नाही तर उशाला चेपल ठेवायची की दिलीत ताणून. लोळून चाळ्या डोक्यामध्ये झाडाचा पाला कुसळण ही तीन. आपल्याकडे बसते शांती. असू दे की बाबा, कालवा करत येते अजून इकडं तना लावलंय त्यांना.
म्हणजे गावाकडं आणि सिटीत जमीन आसमानचा फरक आहे. अहो सिटीमधलं तुम्हाला सांगते, शेजारच्या घरामध्ये काय चाललंय माहीत नसतंय. भांडण लागू, तांडण लागू, चोरी हो, मार हो. ते पण माहित होते आम्हाला. आणि आमच्या गावात एवढ्या लेकराला जर विचारलं का नाही कुणाचं लपडं कुठं आहे, लगेच सांगणार. कुणाच्या घरी मटण आणलंय लगेच लेकरू सांगणार. आव असलं जमाना आहे का नाही. म्हणजे सिटीत आणि गावाकडे एवढा फरक आहे. आता मी पण मग पहिलं सिटीत राहिलेले आहे, पण आता आम्हाला करमत नाही. कारण पहिलं का नाही सिटीमध्ये रानं शेती ही ती म्हणजे खेड्या गावासारखीच होते. सुधारले आता. आता शिट्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बंगलं झाल्यामुळं आता ती तिकडं नाही. आता सवय इकडली पडली त्यामुळं आता काय सिटीला बघू वाटत नाही आहे का नाही. पण सिटीतलं खरं जीवन सांगा बरं, सिटीतलं का गावाकडचं. सिटीमध्ये पैसा भरपूर आहे, खर्च पण भरपूर आहे. गावाकडं पैसा नाही आणि खर्च पण मापातच होतो आहे का नाही. सिटीमध्ये दारू गांजा मटका तसलं काय नसतंय, पण गावाकडं तुम्हाला जिकडं तिकडं बघायला भेटणार. कुणाचं लगीन असू द्या, देवदेवा असू द्या, कुणी मेलेलं असू द्या, कुणी जन्मलेलं असू द्या, सगळे खुश आहे का नाही. गावाकडं कोण विचारत नाही. गावाकडं फक्त जत्रेला आणि दिवाळीलाच कापडा असते ते. सिटीमध्ये नाही. सिटीमध्ये कवा जावं आवडेल तवा, बरोबर आहे का नाही. तर चला ह्यो व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता जरा यूट्यूबला बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितलं नाही, आज बघतेच. कमेंट आल्या त्या मला ना, त्याच्यामुळं